सरकारचा हेतू अतिशय चांगला होता आहे, त्याच्याबद्दल काही दुमत नाहीये की राज्यातल्या शेतकऱ्यांना, देशातल्या शेतकऱ्यांना त्यानं जो खर्च केला त्याच्या आधारित त्याला भाव मिळावा आणि त्याला MSP देण्याचं घोषित केलं। पण ती MSP आपण देऊ शकत नाहीये ही वस्तुस्थिती खाली दिसतीये। हे अपयश का येतंय? का तुम्ही MSP देऊ शकत नाहीये सांगितलेले वरचे पैसे तर सोडा, पण MSP ही देऊ शकत नाहीत, हमी देऊ शकत नाही, याचं कारण काय? एक लक्षात घ्या, आपण सर्वप्रथम चर्चेचा सूर शेतकऱ्यांसाठी काहीच करत नाही अशा प्रकारचा जो आहे तो चुकीचा आहे। आपण बघाल की 32,000 कोटीचं पॅकेज या ठिकाणी सरकारने दिलेलं आहे आणि माझ्याकडे जी माहिती आहे त्याप्रमाणे 20,000 कोटी रुपयांचे 28 GR शासनाने काढलेत आणि आतापर्यंत 19,801 कोटीची शेतकऱ्यांना मदत झालेली आहे। आणि त्याच्यामुळे आपण बघाल की NDRFच्या निकषापेक्षा 6,175 कोटी रुपयाची वाढीव मदत मिळणार आहे। प्रति हेक्टरी कोरडवाहूला 18,500, बागायतीला 27,000 आणि बहुवार्षिक शेतीला 32,500 मिळणार आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांसाठी हे सरकार संवेदनशील आहे, पहिलं समजून घ्या। आणि आपण बघाल की आम्ही सत्ताधारी पक्षात जरी असलो तरी त्या ठिकाणी या शेतकऱ्यांच्यासाठी काय काय गोष्टी केल्या पाहिजेत त्याही आम्ही सरकारसमोर या ठिकाणी मांडल्या। आपण बघाल की विधान परिषदेमध्ये मी कृषीवरच त्या ठिकाणी प्रस्ताव आणला होता। खरं म्हणजे शेतकऱ्यांप्रती विरोधी पक्षाच्या काय संवेदना आहेत या विधिमंडळाच्या सभागृहात दिसल्या। कोण चर्चेत भाग घ्यायला नव्हतं, विरोधी पक्षाचा तशा प्रकारचा कुठला प्रस्ताव नव्हता। मला वाटतं सरकारनं मार्गदर्शक सूचना अपेक्षित होत्या आणि आपण जे हमीभावाचं म्हटलं त्या संदर्भामध्ये मी स्वतः मागणी केली की भावांतर योजना लागू करण्यासंदर्भात सरकारने त्या ठिकाणी अभ्यास करून अंमलबजावणी करावी। म्हणजे जाहीर केलेला हमीभाव आणि प्रत्यक्षात मिळालेला भाव याच्यामधला जो फरक आहे तो शासनाने त्या ठिकाणी भावांतर योजना करून द्यावा अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे। आणि त्याच्यामुळे मला वाटतं की अनेक गोष्टी जसं की धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम तातडीनं अदा करावी, त्या ठिकाणी अतिवृष्टीच्या संकटातून जे वाचलेली पिकं आहेत त्यांना योग्य भाव मिळाला पाहिजे, अशा प्रकारचे आवश्यकता आणखी ठिकाणी खरेदी केंद्र सुरू करावी। त्याच्यामुळे संवेदना आम्हालाच आहेत, सरकार काय करत नाही। मी तर सांगेन, मी गेली 20-25 वर्ष या राजकीय जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये काम करतोय, एवढं संवेदनशीलतेनं सरकारनं कधीच काम केलं नाही। आज 75,000 कोटीच्या मागण्या सादर करत असताना सरकार कर्जबाजारी झालं अशा प्रकारच्या टीका करता। दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून 15,000 कोटीची पुरवणी मागणी त्या ठिकाणी केलेली आहे। आणि त्यामुळे मला वाटतं की सरकार त्या ठिकाणी तिजोरीवर भार आला तरी चालेल, माझ्या शेतकरी बांधवासाठी त्या ठिकाणी केलं पाहिजे या भावनेतनं त्या ठिकाणी सरकार काम करताना आपल्याला त्या ठिकाणी दिसेल। आणि त्याच्यामुळे आपण बघाल की घरं असतील, गुरं असतील, गोठे असतील, विहिरींसाठी त्या ठिकाणी बुजलेल्या विहिरी असतील, त्या ठिकाणी मृत्यू जखमी झालेल्यांच्या घरच्यांना मदत करण्याची त्या ठिकाणी विषय असेल। आणि मला वाटतं की राज्यात एकूण 60,000 एकर जमीन खरडवून गेले आणि अशा वेळेला खरडून गेलेल्या जमिनीला सुद्धा 47,000 रुपयांनी मनरेगातनं 3 लाख रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत। आणि त्याच्यामुळं मला वाटतं की सरकारने केलेल्या गोष्टी मान्य केल्या पाहिजेत। मला माहीत आहे की एवढ्या पॅकेजनी पूर्ण शेतकऱ्यांचं समाधान होईल का? नाही होणार, त्यांचं संकट मोठे आहेत, त्यांच्या गरजा अनेक आहेत। परंतु त्या ठिकाणी साप म्हणत केवळ कावीळ झाल्यासारखं सत्ताधारी पक्षाला ठोकायचं हेही मला वाटतं योग्य नाही आहे। कारण आपण बघाल अशा प्रकारचं जेव्हा नुकसान झाला, आपत्ती आली, त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर गेले, सगळ्या मंत्र्यांना त्यांनी त्या ठिकाणी सूचना दिली, सगळ्या मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर त्या ठिकाणी पाठवलं, आढावा घेतला। त्याच्यामुळे मला वाटतं एवढ्या संवेदनशीलतेनं सर पॅकेज घोषित केलं,
हा राज्यातल्या जनतेला, शेतकऱ्यांना माहीत व्हावं, हा कारण त्या ठिकाणी विरोधी पक्ष गोबेल्स नीतीसारखं हम्म आणि या सरकारचा द्वेष असणारे जे काही तथाकथित आहेत हम्म ते त्या ठिकाणी तशा प्रकारचं चित्र उभं करण्याचा प्रयत्न बर करतात. ठीक आहे. या ठिकाणी आपण तर हे या सगळ्यातली आणखीन एक गोष्ट आहे, सरकारनं पॅकेज घोषित केलं याबद्दल दुमत नाहीये, पण प्रतिभाताई आज हे पॅकेज देता देता पुढची खरं तर रबीला जर मदत झाली असती, रबी निघून जायची वेळ आली, अजून सुद्धा पॅकेज देणं चालूच आहे. अडचण नेमकी काय आहे? केवायसीची अडचण आहे. लोक म्हणजे 500 कोटी जर तुमच्या तिजोरीत पडून आहेत तांत्रिक कारणामुळे, या सगळ्या गोष्टी टाळता येऊ शकणार नाहीत का? अधिकारी मंत्री यांची खडाजंगी होते मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये, यातनं काय मेसेज चाललाय? महाराष्ट्र सरकारने या संदर्भामध्ये स्पष्ट भूमिका घेतलेली. आपण म्हणतो केवायसीच्या बद्दल, हा पण केवायसी नसल्यामुळे अनेक गोंधळ आपल्याला बघायला मिळतात. अनेक वेळा एकच पॅकेज चुकीच्या व्यक्तीला जाणं, त्या एकाच नावाचा समान व्यक्ती असल्या तर ते पॅकेज, ते जे पैसे ते दुसऱ्याच्या खात्यात गेलेले आपण अनेक वेळा पाहिलेले. त्यामुळे केवायसी करणं हे आपण जे धोरण आखलेलं आहे त्या धोरणाला आपण सगळ्यांनी समर्थन द्यायला हवं, जेणेकरून जो खरा नाही, याच्यामधला धोरणाला विरोध लाभार्थी नाही, आहे, जो गोंधळाला खरा विरोध आहे ताई. धोरणाला विरोध असं असू कसा शकतो? गोंधळाला कोणत्या विरोध आहे. धोरणाला विरोध? गोंधळाला विरोध गोंधळाला आहे. आम्ही म्हणतोय की केवायसी करण्याची प्रक्रिया ही सतत वेगवेगळ्या ठिकाणी कृषी विभाग आणि वेगवेगळ्या असणारे कॅम्प घेऊन आम्ही तिथे करतो आहोत. आणि असं असताना केवायसी होत नाही, याला एकट्या सरकारला आपण जबाबदार धरू शकत नाही. आमचं म्हणणं आहे की यामध्ये शेतकरी, सरकार, आपण सगळ्यांनी मिळून केवायसी करून घेतले पाहिजे, म्हणजे असलेले पैसे लगेच तिकडे टाकले जातील. आपण हे लक्षात घेतलं बरं, पाहिजे सरकारी की मदत साधारण सरकारनं अजून किती महिने मिळत राहील असं वाटतं तुम्हाला? म्हणजे कधी हे पॅकेज संपेल कधी? केवायसी झाले की लगेच मिळेल. आणि नाही दुसरा नाही नाही, मुद्दा असा आहे की सरकार, किती केंद्र 20 एक सरकारचं जी आर धोरण निघाले असतील आहे. आतापर्यंत ताई? प्रवीण भाऊ दरेकरांनी सांगितले किती जी आर निघाले. तुम्ही हा परत मला बोलायला लावण्यापेक्षा सरकारने काय केलंय ते मला सांगणं जास्त महत्वाचं हा वाटतं. सांगा. राज्य सरकारनं 27 नोव्हेंबरला पहिला अहवाल पाठवला अतिवृष्टीच्या संदर्भामधला. आणि तो पहिला अहवाल जेव्हा केंद्राला दिला तेव्हा 3 ते 5 नोव्हेंबरच्या दरम्यान 8 सदस्यांचं शिष्टमंडळ इकडे येऊन गेलं. पाहणी केली त्यांनी या सगळ्यामध्ये, धाराशिव, अहिल्यानगर, सोलापूर आणि बीडमध्ये. आणि ती पाहणी केल्यानंतरचा आता सरकारनं पहिला हप्ता त्याच्यामध्ये दिलेला पण आहे. आपण 8 लाख कोटी रुपये डीबीटीद्वारे 40 लाख शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये जमा केलेले आहेत. त्यामुळे सरकारचा हेतू हा शेतकऱ्यांना मदत करणं, खऱ्या-खुऱ्या माणसापर्यंत ती मदत पोहोचणं, आणि ती डीबीटीद्वारे पोहोचत असताना चुकीची माणसं त्याच्यामध्ये येऊ नये म्हणून ठीक आपण आहे. केवायसी करणं हे धोरण त्याच्यामध्ये घेतो आहोत. बर आणि म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की सरकारच्या सोबत, आणि मला हे मान्य आहे, मी शेतकरी आंदोलनातनं आलेली आहे. दिल्लीच्या सीमेवरती आमच्या 1200 महिला 6 महिने तिथे राहिलेल्या आहेत आणि आंदोलन केलेलं आहे. त्यामुळे हम्म. हमी भाव हा किती गुंतागुंतीचा मुद्दा आहे, आणि त्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे याच्याबद्दल मी नेहमी म्हणते. आणि भावांतराचा मुद्दा जेव्हा जेव्हा येतो, प्रवीण भाऊ दरेकरांनी आता मांडला की भावांतर द्यायला त्यांनी मुद्दे मांडलेले आहेत, पण तेव्हा तेव्हा शेतकरी नेत्यांनी भावांतराला विरोध केलेला आहे. हे पण आपण लक्षात ठीक घेतलं आहे. ठीक पाहिजे. आहे, विजय म्हणून जावंदिया सर आहेत, आम्ही मला सरांना विचारू देत. सर, आता एक गोष्ट स्पष्टपणे दिसते, मार्केटचा सगळा आपण जर धांडोळा घेतला तर खाली शेतकऱ्यांना हमी भाव सुद्धा मिळत नाहीये. अगदी कवडीमोल भावानं शेतकऱ्याला त्याचा माल विकावा लागतोय. पण अचानकपणे सगळ्याच शेतमालाचे एवढे भाव कोसळण्याचं कारण काय आहे? आणि फार सोपं आहे. प्रवीण दरेकरांना माझी विनंती आहे. हा प्रवीण दरेकर माझ्या मते भाजपमध्ये येण्यापूर्वी विरोधी पक्षात होते. प्रवीण दरेकरांची सध्या स्थिती कशी झाली आहे, विक्रमादित्यच्या सिंहासनावर गुराखी बसला तरी तो न्याय करायचा म्हणतात. आणि ही मुंबईची, दिल्लीची सत्तेची खुर्ची अशी आहे की याच्यावर शेतकऱ्याचा पोरगा जरी बसला तरी तो शेतकऱ्यांवर अन्याय करतो, अशी प्रवीण दरेकरांची आज स्थिती झालेली आहे. हे मी स्पष्टपणे सांगतो. मला प्रवीण भाऊनी माफ करावं. बरं, तुम्ही आपण तो प्रश्न मुद्द्यावर बोलू. हा उपस्थित केला. तुम्ही तो प्रश्न उपस्थित केला
अहो मी खूप खूप वर्षापासून म्हणजे सतत मी मोदीजींना सत्तेत आल्यापासून पत्र टाकतोय. हा हे शेतीमालाचे भाव आजच पडले असं नाही, मागच्या वर्षी सुद्धा मी माझं सोयाबीन 4,000 रुपयाला विकलेलं आहे. माझा कापूस मी 7,200 रुपयाला विकलेला आहे. मागच्या वर्षीही मला MSP मिळालेली नव्हती. हम्म, माझ्यासारख्या सामान्य माणसाला जर हे कळू शकतं की जगाच्या बाजारात मंदी आहे, त्याच्यामुळे आमच्याकडे भाव पडलेले आहेत. हा 3 वर्षापूर्वी आम्ही शेतकऱ्यांनी, इथे तो तुपकर आहे तोही सांगेल, आम्ही 9,000 10,000 रुपये क्विंटल कापूस विकला ना, हा आणि तो व्यापाऱ्यांनीच विकत घेतला. हम्म, का खपला त्यावेळेस कापूस? जगाच्या बाजारात $1.70 एक पाऊंड रुईचा भाव झाला होता. 1,00,000 रुपये खंडी जगाच्या बाजारात रुई झाली होती, म्हणून आम्हाला तो भाव मिळाला. हम्म, आता अमेरिकेत भाव पडले हम्म, तर इथेही भाव पडलेत. मी मोदींना पत्र टाकलंय, दरेकरांना पाठवून देतो, त्यांनी त्यांचा ईमेल पाठवून द्यावा मला. हा मी मोदींना लिहिलं की अमेरिकेत तेजी तर भारतात तेजी, अमेरिकेत मंदी तर भारतात मंदी. हम्म, मग अमेरिका जर आमच्या देशातले शेतीमालाचे भाव ठरवणार असेल तर मग तुमच्या प्रधानमंत्री पदाची तुमच्या सरकारची गरजच काय आहे? हम्म. मला सांगा ना याचं उत्तर. अच्छा, दरेकर साहेबांना मी दुसरा नाही, पण प्रश्न आता विचारतो. जागतिकीकरण स्वीकारलंय मिनिट. आपण. हा एक मिनिट तर एक मिनिट बरं, हा बोला. हम्म, एक मिनिट दरेकर साहेबांना एक प्रश्न विचारतो. विधानसभेच्या निवडणुकीत मोदीजींनी 6,000 रुपयात सोयाबीन विकत घेऊ म्हणून आश्वासन दिलं नव्हतं का? देवेंद्र फडणवीस साहेबांनी जागोजागीच्या सभेमध्ये ते बोलले नव्हते का? हम्म, मग 6,000 रुपये जाऊ द्या, 5,300 रुपयात सगळं सोयाबीन मार्केट कमिटीच्या यार्डामध्ये विकत का घेत नाही? उत्तर काय आहे? दुसरं सांगतो तुम्हाला, हा धानाचा उल्लेख केला दरेकर साहेबांनी. 3,100 रुपयाला 21 क्विंटल धान छत्तीसगडमध्ये भाजपचं सरकार विकत घेत आहे. हम्म, 2,400 रुपये MSP आहे. हम्म, ओरिसामध्ये 3,100 रुपयाला धान विकत घेत आहे. मग महाराष्ट्रात MSP वर बोनस देऊन सोयाबीन, कापूस, मका, तूर याची खरेदी का नाही? याचं उत्तर काय आहे यांच्याजवळ? मी घेतो उत्तर. मला एक मिनिट हा, मला हा. मला काय म्हणायचं आहे, अहो दरेकर साहेब मान्य करा की जगाच्या बाजारात बंदी आहे, त्याच्यामुळे आमची निर्यात होत नाही. पण निर्यात होत नाही तर स्वस्त आयात तर थांबवा ना. हम्म, मी एकच मागणी दरेकर साहेबांना करतो, अहो तुम्ही फक्त एवढा निर्णय मोदींना शहाला करायला लावा सर, त्यांच्या चरणी सुद्धा माझं वंदन करा की आम्ही MSPच्या कमी कोणताही शेतमाल या देशात येऊ देणार नाही. एवढं तर करता येईल की नाही करता येईल? एक्झॅक्टली. खूप अतिशय महत्वाचा मुद्दा सर तुम्ही मांडलेला आहे. मी पटकन एक उत्तर. मिनिट एक हा, मिनिट बरं, साहेब, बरं. एक मिनिट बोला, बोला, बोला. एक मिनिट अहो 5,500 रुपये तूर आयात होते. हा किती शेतकऱ्यांना माहित आहे? व्यापाऱ्यांनी, डाळ उत्पादक व्यापाऱ्यांनी दरेकर साहेब गोयल साहेबांना निवेदन दिलं आहे की आम्ही बदनाम होतो आहोत, तुम्ही तुरीच्या डाळीवर आणि इतर डाळींवर आयात कर लावा. पण लावत नाहीत. आणि शिवराज सिंग चौहान साहेब म्हणतात की आम्ही दाना दाना दाल खरेदी करेंगे. परवा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्राला पत्र लिहिलं की तुरीची खरेदी MSPची करण्याची व्यवस्था करा, नाही तर कर्नाटकचा तूर उत्पादक शेतकरी मरून जाईल. ठीक आहे, ठीक आहे कसं सर. सांगायचं खूप खूप यांना? महत्वाचे मुद्दे तुम्ही उपस्थित केले. प्रवीण भाऊंना मी विचारतो. प्रवीण भाऊ, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हा येतोय थोडा तुटक तुटक. हा बोला. हा मुद्दा हा आहे की त्यांचं म्हणणं बोला, आहे की बोला. समजा जागतिक बाजारात मंदी असेल तर त्याचे परिणाम भारतावर सुद्धा जाणवणार, त्याच्याबद्दल दुमत नाहीये. पण आयात निर्यात धोरणाच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना दिलासा द्यायला हवा, पण आयात निर्यात धोरणाच्या माध्यमातूनच फटका बसतोय, हे खरं आहे का? नाही, आपण एक बघाल की टीका करणं खूप सोपं आहे. आयात निर्यात धोरणाच्या बाबतीत जशी जशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तेव्हा त्या ठिकाणी कर लावणं किंवा त्या ठिकाणचा कर कमी करणं ही भूमिका त्या ठिकाणी त्या बाजाराप्रमाणे त्या ठिकाणी सरकारनं घेतलेली आहे. ही वस्तुस्थिती आपल्याला मान्य करायला लागेल. शेतकऱ्यांच्या बाबतीत त्या ठिकाणी मोदी साहेबांचं बोलत असताना या देशामध्ये त्या ठिकाणी 6,000 रुपये शेतकऱ्याच्या थेट अकाउंटमध्ये देण्याचं काम माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालीच या ठिकाणी झालं. आणि केवळ 6,000 रुपये नाही तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारने पुन्हा 6,000 टाकले. मग या काय शेतकऱ्यांच्या प्रति संवेदना होत्या म्हणूनच केलं ना. त्याच्यामुळे त्या ठिकाणी टीका करणं खूप सोपं असतं. अहो दरेकर परंतु या साहेब टीका ठिकाणी- नाहीये, या उत्तर द्या आमच्या ठिकाणी प्रश्नाचं.
बर त्यांचं पूर्ण होऊ द्या, त्यांचं म्हणणं पूर्ण होऊ द्या. नाही नाही मी हं. नाही 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 ऐका ना, तुमचं मी ऐकलं ना शांतपणे. त्या ठिकाणी त्याच्यामुळं ते भाव त्या ठिकाणी कम जास्त होत असताना त्या ठिकाणी त्या सरकारला बॅलन्स करावं लागतं. एक गोष्ट आपण कबूल केलीत, मग धन्यवाद देतो की आंतरराष्ट्रीय मंदीचा परिणाम पण या ठिकाणी होत असतो आणि सरकार चालवत असताना त्या ठिकाणी मागण्या करणं खूप सोपं आहे. त्या ठिकाणी एका बाजूला सांगायचं सरकारवर 7-8 लाख कोटीचं कर्ज त्या ठिकाणी झालेलं आहे, तुम्ही ही योजना का बंद केली, ती योजना का बंद केली, शिवभोजन का बंद केलं, आणि दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी सांगायचं कर्ज झालं सरकारवर तरी चालेल. अशा दुटप्पी भूमिका घेऊन त्या ठिकाणी चालत नाही आणि त्यामुळं कोण काय बोलतंय यापेक्षा सरकारनं त्या ठिकाणी एक 32,000 कोटी रुपयाचं त्या ठिकाणी पॅकेज दिलं, ही वस्तुस्थिती त्या ठिकाणी आहे आणि तेच ते त्याच्यामध्ये काय जी आर सांगतो. काढून मदतही केलेली आहे नाही आणि सर, शेतकरी समाधानी आहे. ज्यांना या हमी ठिकाणी भावाच्या संदर्भात देवेंद्रजींचा नाही आकस आहे, मदतीच्या मोदी बद्दल साहेबांचा आकस आहे, ज्यांना त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या संदर्भात आकस आहे, ते लोक असेच त्या ठिकाणी बोलत राहणार. अहो दरेकर आणि त्या साहेब ठिकाणी